धोत्रेंना न्याय मिळणार का? त्याची कर्ज आपण खरं तर माफ केलं जाईल. त्यांनी सांगितलं आम्ही CSR मध्ये टाकू. जिल्हा परिषदनं 2 लाख रुपये देणं कबूल केलं. आत्महत्येचा चेक तयार करून ठेवला, तर सोमवार किंवा मंगळवारी भेटेल. सरपंच प्रतिकात्मक आंदोलन आहे. जीवाच्या बदल्यात जीव घ्यायची काही लोकशाही नाही आहे. न्याय भेटणं म्हणजे तुम्ही काय भेटलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्ही तसं करू. पण मला असं वाटतं हे आंदोलन आमचं प्रतिकात्मक होतं. जाती धर्माच्या नावावर आम्ही पाहतोय का ज्या पद्धतीनं एकंदरीत सर्वव्यापी सगळ्या इकडे त्याचं एक वातावरण तयार होतं, तसं एक दिव्यांगांच्या वेदना गेल्या पाहिजे लोकांपर्यंत, म्हणून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलं. दुसरी गोष्ट अशी आहे का एकाही मीडियानं दाखवलं नाही. 4 महिन्यापासून दिव्यांगांचे पगार बंद आहे, मानधन भेटत नाही. एकाही मीडियानं याची न्यूज केली नाही. आमदार कलेक्टरचे जर पगार 4-4 महिने भेटले नसते तर ते न्यूज तुम्हीच केली असते. MRJच्या मजुराला 6 महिन्यापासून मजुरी भेटत नाही आहे. कायदा असं म्हणतं का 24 तासात मजुरी भेटली पाहिजे. काम केल्यानंतर एवढा हार्डवर्क केल्यानंतर MRJच्या मजुराला जर मजुरी 6 महिने भेटत नाही, पण एकाही मीडियानं त्याची ब्रेकिंग केली नाही, त्याची न्यूज केली नाही. याचं आश्चर्य वाटतं. सरपंच जिवंतपणी जे भेटायला पाहिजे मेल्यानंतर भेटतंय आणि त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो स्वतःच्या हक्कासाठी, मग ही लोकशाही म्हणायची का? नाही, खरं तर लोकशाही राहिलीच नाही. ते मीडियामध्ये नाही आहे, सामान्य माणसामध्ये ते डोक्यात राहिली नाही. सगळ्या राजकारणी लोकांना जात धर्म पंथ हा व्यवस्थित लोकांच्या डोक्यात टाकला आणि त्याच्यामुळं हक्काची लढाई आणि खरी लोकशाही इथं संपलेली आहे. एकंदरीत चित्र असंच आहे का या देशामध्ये धर्म आणि जातीचं, पैसा आणि सत्तेचं राजकारण, खऱ्या गरजवंताची लढाई इथं संपून टाकलेली आहे. काम करायचंच नाही, मशीनच मध्येच घोळ करून टाकायचा आणि दाखवायची लोकशाही आणि UM मध्येच घोळ करून हुकुमशाह पद्धतीने निवडून येण्याची जी प्रथा आहे किंवा जे मताचे चोर या देशात मताची चोरी करणारी टोळी निर्माण झालेली आहे. मतं चोरणारी टोळी थांबली पाहिजे. आमचं म्हणणं असं आहे UM मशीन ठेवा, पण जे VVPAT येतं हाती ते हातात आलं पाहिजे मतदाराच्या, आणि त्या हातात आल्यानंतर तो तिथं ठपका मारा, तो सही मारून पॅडवर आणि तो मतपेटीत टाक. म्हणजे हे राहील आणि जुनी पद्धत राहील. आज माझं मत मला पाहायला भेटत नाही, ते माझं मत मला भेटलं का नाही भेटलं तो बॅलेट हा संविधानाने दिलेला अधिकार आहे का माझं मत मला पाहायला भेटलं पाहिजे. माझं मत मलाच भेटलं का ते दुसऱ्याला गेलं का त्याच्यात काही गडबड झाली हे आजही निवडणूक काही टाकू शकत नाही. पहिले मतदानाच्या वेळेस एक वरती एक पावती राहायची, खाली बॅलेट राहायचा, बॅलेटवर वरती बॅलेट क्रमांक राहायचा, खाली सही राहायची. कधी जरी म्हटलं तर मला ते मत पाहायला भेटायचं. आता मतच पाहायला भेटत नाही. मताची चोर आता नवीन टोळी तयार झाली, मतं चोरणारी टोळी. मग भाजप जर प्रभू रामचंद्राला मारणारा पक्ष आहे, आदर्शवाद प्रभू रामचंद्राचा खरं तर आत्मा होता, हा आदर्शवाद देताय का तुम्ही? EVM मशीन ठेवा ना, ठीक आहे, VVPAT ठेवा, VVPAT हातात भेटेल, तो मतपेटीत टाकेल, गरज पडली तर मतपेटीतले मतं मोजले जाईल. नाही, सर्वच विरोधी पक्षाचे लोक EVMला विरोध करतात, पण त्यासाठी आंदोलन कोणी करायला तयार नाही. आंदोलनात कोणी येत नाही ना, आणि तुम्ही ते दाखवतोय नाही. सर 40 दिवस झालेत आमचे एक संपादक EVMच्या विरोधात उपोषणाला बसलेले डिव्हिजनल कमिशनरच्या समोर. विरोधी पक्ष नेते सुद्धा त्यांच्याकडे बघत नाही. कसं आहे, आंदोलनाला ती धार तेवढी, उग्रता तेवढी, व्यापकता असली पाहिजे. दरम्यान सगळेजण माझं असं मत आहे का त्याच्याबद्दल एकमत होणं गरजेचं आहे, आणि एकमत होऊन सगळ्या पार्टीनं एकत्रित होऊन, विरोधक पार्टीनं एकत्रित होऊन त्याचं देश पातळीवर आंदोलन केलं पाहिजे. आणि संभाजीनगरला उपोषणाला बसून काय गरज आहे? याला काही अर्थ आहे का? हे आंदोलन काही फक्त संभाजीनगर पुरतं मर्यादित आहे का? आंदोलन देशव्यापी आहे. सगळ्या विरोधी पक्षांनी या बाबतीत अजेंडा जाहीर केला पाहिजे, ते करत नाही. दिल्ली के निकाल से आपको क्या लगता है? मला माहित नाही. आणि तुम्ही जेवढे प्रभावीपणे ते लावून धरत होता
पुन्हा दिव्यांगांची त्याच्यातून हेळसांड होणार किंवा दुर्लक्ष होणार. नंबर एक. नंबर नाही, दोन, माझं असं मत आहे का माझी ते नैतिकता आहे आणि जर आपल्या मागणीची तिथे कदर होत नसेल किंवा आम्ही वारंवार सांगून सुद्धा त्या मागण्या पूर्ण होत नसेल तर मग अध्यक्ष होऊन मला आंदोलन करता येणार नाही. आम्ही दिव्यांगाची फसवणूक करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही तो अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आता आम्ही आंदोलनाची तयारी करतो आहे. 21 मार्च ते 26 मार्चपर्यंत 5 दिवस आम्ही रायगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊमा यांच्या समाधीजवळ 5 दिवसाचं एक प्रतिकात्मक आंदोलन उपोषण करणार आहोत. आणि ते झालं नाही तर शांततेनं आंदोलन अधिक 2 आंदोलन करून मग मात्र न कळत आम्ही मंत्रालयाला घेराव टाकणार. दुसरा प्रश्न, लाडक्या बहिणींची आता त्यांनी वगळणं सुरू केलं आहे. जवळपास 5 लाख 5 लाख बहिणींना वगळलं, म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांची फसवणूक आहे. पण त्यांची फसवणूक तर आहेच, पण मला असं वाटतं का जन्माला याच्या अगोदरच नाव ठेवणं आणि बाळ जन्माला याला असं सांगणं अशातला प्रकार आहे. तुम्ही पात्रता पाहिली नाही मग पगार कसा सुरू केला? योजना बहिणीसाठी होती का तुमच्या सत्तेत यासाठी होती हा प्रश्नचिन्ह आहे. त्या बहिणीला पगार मानधन भेटलं म्हणून तिनं मत मारलं आणि आता मत भेटलं आणि मताची गरज संपली म्हणून तुम्ही पात्र अपात्र आणलंय. ते चुकीचं आहे. आंदोलन करण्यात त्या लाडक्या बहिणीनंच केलं पाहिजे. जेला काढलं त्यानं काय करावं? त्यानं काय घरी बसावं? भाऊ, दिल्लीच्या जो निकाल आले त्या निकालाकडे कसं बघतात? तेच म्हटलंय, मतं चोरणारी टोळी आहे देशामध्ये. किती मतं चोरले ते पाहायला पाहिजे. तर तुम्ही पॉलिटिकली कोणत्या बाजूने आहात? तुमच्या बाजूने. नाही, महाविकास आघाडी, महायुती की महाविकास आघाडी. तुम्हाला कोणत्याच्या बाजूनं राहिलं पाहिजे असं हवं? थर्ड फ्रंट तुम्ही केला. तुम्हाला कोणाच्या बाजूनं राहिलो पाहिजे? इंडिपेंडेंट राहिलं तर जास्त बरं. हा? इंडिपेंडेंट. मस्त. हो, आज जी ईव्हीएमच्या बाबतीत तुमची जी भूमिका आहे, जर महायुतीत असतं तर तीच भूमिका राहिली असती का? बच्चू कडूच्या भूमिकेमध्ये कधीही बदल झाला नाही. आमची भूमिका कोणत्या पक्षासोबत नाही. छत्रपती शिवरायानं आम्हाला शिकवलं, जिजाऊनं सांगितलं का रयत महत्वाची आहे, सत्ता महत्वाची नाही. जिथं जिथं रयतेचा फायदा होईल ते त्यासोबत युती करा, त्याच्यासोबत राहा. एक प्रश्न आहे की तुम्ही पण या सगळ्या नाट्यामध्ये पराभूत झाला, कसं पाहता त्याच्याकडे? काय दोष गुण आणि पराभूचं खापर कोणावर? ईव्हीएमच आहे ना, मशीनच आली ना. मशीन आता मशीन आहे तर बटन दाबायची गरजच काय? बटन हे फक्त नाम मात्र होतं. मशीननं पहिलंच ठरवलं होतं. महाराष्ट्रामध्ये असंच दिसते की ते त्यांच्या विरोधात गेले. तुम्ही एक सांगा, तुम्ही आता इतक्या वर्षाचे मतदान केलं असेल, 20 वर्ष किंवा या निवडणुकीच्या अगोदर असे किती उमेदवार होते राज्यामध्ये का ज्यांनी 1 लाखाच्या वर मतं घेतले? आता किती आहे? ज्यांनी घेतले त्यांनाच कळेल. आता संख्या वाढली. पहिले बोटावर मोजा इतके 2-3 उमेदवार राहायचे. बोटावर मोजा इतके होते. 1-1.25 लाखाच्या वरती मतदान घ्यायचं. बोटावर मोजा इतके नव्हते. नगर आता सगळे उमेदवार, जास्त उमेदवार 1 लाखाच्या पुढे गेले. एवढे लोकप्रिय उमेदवार भाजपकडे आले कुठून? पगार म्हणजे वरते ढगही दिसत नाही, वातावरण दिसत नाही, डायरेक्ट पाऊस आला. वातावरण होतं का महाराष्ट्राचं? असं वातावरण नव्हतंय. त्याच्यामुळं काय झालंय, या देशातला विरोधी पक्ष आणि या देशातला सत्तेतला पक्ष धर्माच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं या देशाचं पतन केलेलं आहे. काँग्रेस मुस्लिम आणि दलितांना घेऊन राजकारण करून पाहतोय आणि भाजप हिंदू म्हणून राजकारण करून पाहतो. शेतकरी म्हणून, मजूर म्हणून, सामान्य माणसाचा आवाज म्हणून कोण राजकारण? त्याच्यासाठी कोण आवाज म्हणतो? एक आणखी प्रश्न आहे. मी सुरुवातीला मनोहर चौरंगीला साथ देत होतो मराठा आरक्षण, त्यांनी परत नवीन सरकार आता तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यावर काय, त्यांचे व्यक्तिगत आहे ना. त्यांना आंदोलन
त्यांनी आंदोलन कधी करावं कधी सोडावं तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. ही जी धार होती सुरुवातीला त्यांची आणि सगळे जिल्हे धावत होते आणि त्याला वाचवण्याचं यावेळेला तसं काहीच झालं नाही. तेव्हा मुसळधार पाऊस होता. आता थोडासा असं म्हणा का ते त्याला काय म्हणतात रिमझिमवाला पाऊस. पाऊस आहे एवढं महत्वाचं आहे. आता ह्या जगात ना विशेषतः मराठवाड्यामध्ये जे घडलं देशमुख हत्या प्रकरण, तिकडे परभणीचं प्रकरण, सूर्यवंशी. सूर्यवंशी. त्याच्यात पोलिसांनी सरळ सरळ त्याला मारलेलं आणि मुख्यमंत्री म्हणतात त्याला श्वासोच्छवासाचा त्रास होतो, त्या अंगावर वळ आहे, भाजपची रिपोर्ट आहे, त्यासाठी आता लॉंग मार्च निघाला. माझं म्हणणं असं आहे का मारलं किंवा शॉर्ट फिल्मला किंवा अटक फिल्मला मरण पावलं, एखाद्या आरोपीला जेव्हा आम्ही एखाद्या प्रश्न टाकतो तेव्हा जबाबदारी सरकारची प्रशासनाची असते. ती जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली पाहिजे का? देवेंद्रजी तुम्ही रामभक्त आहे तर हा आदर्श पाळायला पाहिजे. देशमुख हत्या प्रकरण हे काही दिवस काही लोकांनी अतिशय तळमळीनं एका गुंडांच्या विरोधात आवाज उठवला होता, बरं वाटलं. पण त्या आवाजामध्ये जेव्हा राजकारण सुरू झालं काही लोकांनी केलं, जनतेनं आणि काही लोकांनी केलं, तिथं मरण झालं. काडवरची लोणी खाणारी अवलाद आहे या देशामध्ये वाढत चालली. कुठल्याही प्रकरणात कसं राजकारण करता येईल, कसं कलटणी देता येईल, कट आणि कटशहा जे काही आम्ही पाहतोय त्या पद्धतीने केलं जातं हे दुर्दैवच आहे. म्हणजे एखाद्याच्या माहितीवरही राजकारण होत असेल. तुम्ही सांगा साधारण माणसाला तुम्ही ईडी लावता, अंदर टाकता, त्या कोणता आहे तो काय नाव तो मारणारा काय वाल्मिक एवढ्या संपत्ती भेटतं, कुठून आलं काय आलं काहीच नाही. सत्तेतलाच माणूस म्हणताय राजीनामा मागतोय, सत्तेतलाच माणूस सत्तेच्या माणसातला राजीनामा मागतोय. हे तर पहिल्यांदा पाहतोय आणि तरी त्याचं हल निघत नाही. एवढं दुर्दैव आहे. हो, सरकार स्थानिक स्वराज्य संस्था जाणीवपूर्वक पुढे ढकलतं असं वाटतंय. मला वाटतं काय कोणत्या निवडून आणायच्या काय ते ईव्हीएम मशीनला अजून कार्यक्रम द्यायचा असेल त्याला वेळ लागला.